गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवापज्यति पाणासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसवे, गहना दियेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आम्ही बघतो आहे. आणि सम्यक्त्व मार्गणा, काल आम्ही उपसंहार बघितला सम्यक्त्व मार्गणेचा. 6 भेदांच्या माध्यमातून सम्यक्त्व मार्गणा आम्ही बघितली आणि जीवाचं अन्वेषण केलं श्रद्धा गुणाच्या अपेक्षेने. यामध्ये आम्ही बघितलं की प्रथमोपशम सम्यक्त्व आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व, सम्यक्त्वामध्ये भेद कोणत्या तऱ्हेने आहे. प्रथमोपशम सम्यक्त्व आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वातले ठळक भेद आम्ही बघितलेले होते. त्यानंतर आम्ही मिथ्यात्वामध्ये काय म्हणजे कोणते जीव मिथ्या दृष्टी आहे, अनादि अनंत, अनादि शांत, निसर्गज, अधिगमज. सासादन मध्ये आम्ही बघितलं की कोणता गुण सासादन मध्ये जर गेला, एखाद्या जीवाचं मरण झालं तर तो कोणती आयु धारण करत नाही. सासादन गुणस्थानाचा जघन्य उत्कृष्ट काळ किती आहे याचं आम्ही वर्णन बघितलं. मिश्र गुणस्थानाची वैशिष्ट्ये पाहताना प्रमुखतेने वैशिष्ट्य पाहिलं. मिश्र गुणस्थानात जीवाचं मरण होत नाही, मारणांतिक समुद्घात त्याला होत नाही आणि त्याला आयुबंध देखील होत नाही. अशा विशिष्ट प्रक्रियेंनी हे आम्ही बघितलं. क्षायिक सम्यक्त्वामध्ये देखील मी बघितलं की क्षायिक सम्यक दृष्टी जो जीव आहे हा 4 भवांचं उल्लंघन करत नाही. म्हणजे 4थ्या भवात हा नियम आणि मोक्षाला जाणारच आहे. आणि तीर्थंकर प्रकृती ज्यांनी बांधली असेल तो 3ऱ्या भवाचं उल्लंघन करत नाही. म्हणजे तो 3ऱ्या भवात नियमपूर्वक मोक्षाला जाणारच आहे. काल आम्ही जोड्या पहा सुरू होतं आमचं प्रकरण आणि त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये आश्रवाचे 45 उपशम सम्यक्त्वामध्ये आश्रवाचे 45 प्रत्यय लागतात बा. ते कोणत्या अपेक्षेने लागतात हा प्रश्न आमचा सुरू होता. आणि या याच्यामध्ये जेव्हा आम्ही प्रत्यय लावले, तिथे प्रत्यय लावले आश्रवाचे 45 प्रत्यय आणि त्यासाठी लावला द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये आश्रवाचे 45 प्रत्यय लागतात. तर ते 45 प्रत्यय तिथे असेच लागतात की 12 अविरती, 21 कषाय आणि 12 प्रकारचा योग लागतो. हा योग कसा लावायचा, तर तो ज्या द्वितीयोपशम सम्यक दृष्टी आहे हा जीव तर मनुष्य पर्यायित आहे म्हणून त्याचा त्यावेळेला औदारिक काय योग राहील. समजा त्या गुणस्थानात म्हणजे द्वितीयोपशम सम्यक्त्व असताना त्याचं जर मरण झालं तर तो देव पर्यायी मध्ये जाणार आहे. म्हणून विग्रह गतीमध्ये कार्मण काय योग आणि नंतर अपर्याप्तक अवस्थेत वैक्रियक मिश्र काय योग असे 3 काययोग त्या ठिकाणी राहतील. म्हणून 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 3 कायेचे असे हे योग 12 योग त्या ठिकाणी लागणार आहे. 12 योग लागले ना. 4 मनाचे, 4 वचनाचे, 1 औदारिक काययोग, नंतर वैक्रियक मिश्र काययोग आणि कार्माण काययोग. अशा प्रकारे 12 योग झाले आणि असे हे 45 आश्रवाचे प्रत्यय लागतात. आणि काल ते उदाहरण जे आपण बघितलेलं होतं ते उदाहरण पण त्या ठिकाणी प्रश्न 9 जर पाहिला आपण मागचा आणि त्याच्यामध्ये द्वितीयोपशम सम्यक दृष्टीला आश्रवाचे कोणकोणते प्रत्यय राहत नाही
हे बघतानाही आम्ही सेम लावलेले आहे की त्यांना 5 मिथ्यात्व राहत नाही, 4 अनंतानुबंधी राहत नाही, आहारक द्विक राहत नाही, औदारिक मिश्र राहत नाही आणि वैक्रियक कायोग राहत नाही. अशा प्रकारचे तिथे प्रत्यय काढून 12 योग त्यांना असतात हे आम्ही बघितलं. तेच या ठिकाणी लावून 45 योग असे होतात. त्यामुळे जो कालचा प्रश्न आपला सुरू होता 44 आहे की 45 आहे, तर त्यांना 45च आश्रवाचे प्रत्यय असतात. आता आपली पुढची मार्गणा, यावर कुणाला काही प्रश्न? योगाचे 3च राहत आहेत ना, म्हणजे 11च योग होत आहेत ना, ते काही योग 3च येत आहे ना. 4 4 8 औदारिक काय योग, औदारिक, कार्मण आणि वैक्रिक मिश्र 3च झाले ना. वैक्रियक मिश्र. ते 5 आणि 4 9 आणि 4 13च होतात. म्हणजे 57 मधून 13 गेले की 44च येतात. इथे 45 नाही होत. 44च येतात नाही का? 11 हा योग लागतात. हा. हम्म. 11 4 आणि 4 11च योग लागतात. 9 आणि 4 13 13 13 म्हणजे सगळे मिळून 13 प्रत्यय झाले ना. 5 आणि 4 9 आणि 4 13. 13 कमी होतात 57 मध्ये. हम्म. म्हणजे 11च योग लागतात, तिथे 44च पाहिजे. हम्म. ते मला असं वाटतं उपशम सम्यक्त्व दोन्ही मिळून घेतलंय त्यांनी, प्रथमोपशम आणि द्वितीयोपशम, आणि मग ते 45 प्रत्यय जोड्या लावात आले असतील. हो, हा हा असं विकल्प केलंय. असू शकतो. हा, हा, कारण उपशम सम्यक्त्व आश्रवाचे घेतलंय. उपशम सम्यक्त्वामध्ये दोन्ही घेतलं, प्रथमोपशम आणि द्वितीयोपशम, म्हणून वैक्रियक काय योग पण तिथे जोडला, हम्म. म्हणून 12 योग लागतात तिथे. हा, क्लिअर, आता क्लिअर झालं ते ठीक आहे हम्म. की 12 अविरती, 21 कषाय आणि योगाचे हे लावायचेच, परंतु त्याच्यामध्ये आणखी एक वैक्रियक काय योग पण ऍड करायचा. प्रथमोपशम सम्यक्त्व हे देव आणि नारकींनाही होऊ शकतं, या दृष्टीने तो पण योग लावला, म्हणून 45 योग लागतात. पुढचं घेऊ प्रकरण. ठीक आहे ना, क्लिअर झालं ना? हो. आता संज्ञी मार्गणा. संज्ञी जीव, पहिल्यांदा तर मन सहित जे जीव आहे त्यांना संज्ञी जीव म्हटल्या जातात, आणि ज्यांना मन नाही त्यांना असंज्ञी जीव म्हटल्या जातात. आणि संज्ञी मार्गणेच्या माध्यमातून संज्ञी आणि असंज्ञी दोन्ही तऱ्हेने जीवाचं अन्वेषण करणं, याला संज्ञी मार्गणा असं म्हटल्या जातं. संज्ञी मार्गणेचे किती प्रकार आहेत? तर 2 प्रकार आहे, संज्ञी आणि असंज्ञी. त्याला सैनी म्हटलेलं आहे किंवा असैनी म्हटलेलं आहे. असंज्ञी से रहित जीव भी होते है, आणि या दोन्हीच्या रहित पण जीव असतात, संज्ञी आणि असंज्ञीच्या अतीत पण. संज्ञी मार्गणाचे स्वामी कोण आहे? संज्ञी मार्गणाचे स्वामी कोण आहे बा? पंचेंद्रिय, मनुष्य, देव, नारकी आणि सगळेच असतील ना, तिर्यांच्या पंचेंद्रियापेक्षाही सगळेच असतील. काही हा, नाही, तिर्यांच्या मधले काही असंज्ञी पण आहे ना. हा, संज्ञी मार्गणा बघत आहे आपण, तर दोन्ही आले पाहिजे ना त्याच्यात. अरे नाही नाही नाही, पण संज्ञीमध्येच पण संज्ञी मार्गणेचे घ्यायचे, असंज्ञीचे नाही, नाही. अरे पहिले सांगितलं संज्ञी संज्ञी जीव कोण मार्गणेचे आहे. 2 भेद आहे की नाही, संज्ञी आणि मग असंज्ञी. मार्गणेचे घेतले 2, आपण पण स्वामी तरी पण बघत आहे. संज्ञी जीव कोण आहे? संज्ञी जीव कोण आहे? मग प्रश्न काय होता? हे जरी त्यांनी लिहिलं संज्ञी मार्गणाके स्वामी, मार्गणा शब्द टाकलाय त्या हा, ठिकाणी, मार्गण आहे ना, पण म्हणून दोन्ही घ्यायला संज्ञी पाहिजे. नाही, 2 अलग हं? केलेले आहे, 2 अलग केलेले आहे. अच्छा, हा. संज्ञी, संज्ञी कोण हं, आणि असंज्ञी कोण, 2 हं, अलग हं. अलग केले, म्हणून संज्ञी कोण झाले?
पहिल्या गुणस्थानापासून पासून 12व्या, आज मी 12व्या, 14व्या आपण हा बघितलं सकाळी, नाही नाही, पण 12व्या 12व्या पाहिजे का? गुणस्थान, 12व्या 12व्या, कारण गुणस्थानापर्यंत, नंतर मन. 12व्या गुणस्थानापर्यंत ज्यांना पंचेंद्रिय आणि मन आहे ते संज्ञी. कारण मी त्या पहिल्या गुणस्थानापासून घेऊ लागलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यामध्ये ज्याला मन नाही असे जीव बाहेर काढून संज्ञी जीव कोणते, तर ज्यांना मन नाही असे मिथ्यादृष्टी गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत आणि बाकीचे सगळे तिर्यंच्या गतीतली काही जीव सोडून बाकीचे सगळे मनुष्य, देव, नारकी, कर्मभूमी, भोगभूमी सगळे हे कोणते आहे, तर हे संज्ञी जीव आहे. आणि असंज्ञी जीव हे एकेंद्रिय ज्यांना पहिल्या मन नाही ते गुणस्थानवरती. असंज्ञी तिर्यंच्या गतीतील जीव फक्त असंज्ञी राहतील आणि त्यांचं गुणस्थान एक मिथ्यात्वच होईल. आणि असंज्ञी जीवांना मात्र पहिलं आणि दुसरं पण 2 गुणस्थान त्यांना असू शकतात. असंज्ञी जीवांना संज्ञी जीव किसे कहते है, संज्ञी जीव कुणाला म्हणायचं? ज्यांना आता संज्ञी म्हणजे मन पाहिजे, मन पाहिजे आहे याचा अर्थ काय, त्यांना नो इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम पाहिजे, हे अंतरंग कारण. आणि त्याच्या सोबत होणार ज्ञान ही झाली संज्ञा. आणि वह जिसके है उसे संज्ञी जीव कहते है. नो इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम असताना बाह्यतः जी द्रव्य मनाची संरचना झालेली आहे आणि जीवाचा विचार करण्याची शक्ती, याला म्हणायचं संज्ञीपणा. कारण बाह्यतः काय आहे, द्रव्य मनाची रचना पण त्या ठिकाणी असणार आहे आणि अंतरंगामध्ये नो इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम असणार आहे. जसं आपण चक्षु इंद्रियात वगैरे बघितलं किंवा ज्ञानावरण म्हणजे मती ज्ञानामध्ये बघितलं की मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम पाहिजे आणि त्या त्या इंद्रियाची तशा तशा प्रकारची क्रिया पण पाहिजे. हे दोन्ही जसं लावलं त्याप्रमाणे इथे पण नो इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम आहे आणि द्रव्य मनाची संरचना पण झालेली आहे. अशा अवस्थेमध्ये जो जीव मनाचं अवलंबन घेऊन भाव मनाच्या साह्याने विचार करू शकतो, निर्णय करू शकतो, हित अहित काय आहे हे बघू शकतो, त्याला संज्ञी जीव म्हटल्या जातं. किंवा जो भली प्रकार जानता है उसको संज्ञ अर्थात मन कहते हैं और जिसके मन पाया जाता है उसको संज्ञी कहते हैं. धवलाकारांनी दिली व्याख्या. किंवा जो जीव किसी कार्य को करने से पूर्व कर्तव्य अकर्तव्य की मीमांसा करे, तत्व अतत्व का विचार करे, योग्य को सीखे, उसके नाम को पुकारने पर आवे, वह समनस्क है, उसे ही संज्ञी कहते हैं. जीवकांड वाले कोण, नेमिचंद्र आचार्यांनी ही व्याख्या दिली. असंज्ञी जीव किसे कहते हैं? जो मन से शून्य है वे अमनस्क अर्थात असंज्ञी है. हिताहित परीक्षा के प्रति असामर्थ्य होना असंज्ञित्व है. नो इंद्रियावरण कर्म के क्षयोक्षम से तज्जन्य ज्ञान को संज्ञा कहते हैं और जिसको यह संज्ञा न हो किंतु यथासंभव इंद्रिय ज्ञान हो उसको असंज्ञी कहते हैं. नो इंद्रियावरण कर्माचा तर क्षयोक्षम नाही, पण ज्यांना जे इंद्रिय आहे त्या इंद्रियाला अनुकूल असणारं ज्ञान त्यांच्या जीवनात आहे. किंवा आणखी जो जीव शिक्षा, क्रिया, उपदेश और आलाप को ग्रहण नहीं करता वह असंज्ञी है. म्हणून शिक्षा, क्रिया, उपदेश आणि आलाप चारच्या संज्ञा स्पष्ट केलेल्या आहे. हित शिक्षा कशाला म्हणतात, तो हिता का ग्रहण और अहित का परिहार जिसके द्वारा किया जा सके उसे शिक्षा कहते हैं. क्रिया इच्छा पूर्वक हाथ पैर चलाने को क्रिया कहते हैं. उपदेश वचन या चाबुक आदि के द्वारा बताए हुए कर्तव्य को उपदेश कहते हैं. जे कर्तव्य आहे, एक तर वचनाच्या माध्यमातून कर्तव्य सांगितल्या जाईल
किंवा एखाद्या वेळेला दंडाच्या माध्यमातून याचा असा दंड आहे हे सांगून कर्तव्याचा उपदेश दिला जाईल. आणि आलाप श्लोक आदि का पाठ करना आलाप है. प्रश्न, क्या संज्ञी असंज्ञी से रहित जीव भी होते हैं? आहे का संज्ञी आणि असंज्ञीनी रहित? अरिहंत सिद्ध 13व्या 14व्या गुणस्थानातला अरहंत सिद्ध हे संज्ञी आणि असंज्ञीनी रहित आहे. जीव संज्ञी असंज्ञी से रहित क्यों होते हैं? का बरं ते संज्ञी आणि असंज्ञीपणाने रहित आहे? कारण केवळ ज्ञानाने संज्ञीपणा जाणल्या म्हणून केवळ केवळ ज्ञानाने जाणायला ज्ञानाने ते लागले जाणतात. त्यामुळे. हा, त्यामुळे. आणि म्हणजे काय झालं, जे आवरण टाकणारं कर्म होतं, या आवरण टाकणाऱ्या कर्माचा त्या ठिकाणी अभाव झाला आणि जीव स्वाभाविक ज्ञानाला प्राप्त झाला. त्यामुळे आता त्यांना जाणण्यासाठी पराची गरज घेण्याची, म्हणजे परवस्तू मनाचं इंद्रियाचं अवलंबन घेण्याची गरज भासत नाही. ते आत्मिक शक्तीनेच सर्वांना जाणू शकतात. म्हणून संज्ञी आणि असंज्ञीच्या ते अतीत म्हटल्या जातात. उत्तर पाहू कि केवली भगवान अर्थात 13वें और 14वें गुणस्थान वाले जीव संज्ञी और असंज्ञीपना से रहित होते हैं, क्योंकि आवरण कर्म से रहित उनके मन के अवलंबन से बाह्य अर्थ ग्रहण नहीं पाया जाता है. इसीलिए उन्हें संज्ञी नहीं कह सकते. कारण त्या ठिकाणी जसं आम्ही म्हटलं, मनाने जाणायचं असेल तर नो इंद्रियावरण कर्माचा क्षयक्षम आवश्यक आहे आणि द्रव्यमनाचं अस्तित्व पण असणं आवश्यक आहे. दोन्ही गोष्टी असतील तर जाणणं होणार आहे. आता त्यांचं ते ज्ञान परावर अवलंबून आहे. मनाने होणारं ज्ञान हे परावर अवलंबून आहे आणि आता त्यांना परावलंबी ज्ञानाची गरजच नाही, कारण त्यांच्या ज्ञानावरचं आवरण पूर्णतः हटलेलं आहे, ज्ञान निरावरण झालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मनाची गरज राहिलेली नहीं. इसीलिए उन्हें संज्ञी नहीं कह सकते तथा जिन्होंने समस्त पदार्थों को साक्षात कर लिया आत्मिक शक्ति ने ज्यांनी जाणलेला आहे, उन्हें असंज्ञी मानने में विरोध आता है. विकलेंद्रिय के समान, विकलेंद्रिय म्हणजे किती इंद्रिय वाले जीव? 2 3 4 इंद्रियापासून चतुरेंद्रिय पर्यंत. हा, विकलेंद्रिय त्यांच्या समान मन के बिना पदार्थों का ग्रहण करते हैं, इसीलिए भी उन्हें असंज्ञी नहीं कह सकते. जर संज्ञी असंज्ञीच्या रहित आहे म्हटलं तर ते त्या ठिकाणी तशा प्रकारचं ग्रहण करतात का? असं ग्रहण नाही आहे. म्हणून असंज्ञी नहीं कह सकते, क्योंकि यदि मन की अपेक्षा न करके ज्ञान की उत्पत्ति मात्र का आश्रय करके ज्ञानोत्पत्ति असंज्ञीपणे का कारण होती तो ऐसा होता, परंतु ऐसा है नहीं, क्योंकि कदाचित मन के अभाव से विकलेंद्रिय जीवों की तरह केवली के बुद्धि के अतिशय का अभाव कहाँ जावेगा. इसीलिए केवली के पूर्वोक्त दोष लागू नहीं होता. संयोगी और अयोगी मन से नहीं जानते हैं, इससे वे न संज्ञी कह सकते हैं और न असंज्ञी कह सकते हैं. परत एकदा वाचते. विकलेंद्रिय के समान मन के बिना पदार्थों का ग्रहण करते हैं, इसीलिए भी उन्हें असंज्ञी नहीं कह सकते. त्यांना असंज्ञी का म्हणू शकत नाही? कारण ते मनाच्या शिवाय पदार्थांचं ग्रहण करतात, म्हणून त्यांच्यावर असंज्ञी आहेत ते असं आम्ही म्हणू शकत नाही. क्योंकि यदि मन की अपेक्षा न करके ज्ञान की उत्पत्ति मात्र का आश्रय करके ज्ञानोत्पत्ति असंज्ञीपणे का कारण होती, म्हणजे मनाच्या अपेक्षेशिवाय ज्ञानाच्या उत्पत्तीचं केवळ तसंच कारण असतं एकच, तर ते तसं आम्ही मानलं असतं, परंतु ऐसा है नहीं, क्योंकि कदाचित मन के अभाव से मनाच्या अभावानी विकलेंद्रिय जीवों की तरह केवली के बुद्धि के अतिशय का अभाव
भी कहा जाएगा. म्हणून विकलेंद्रियाला जसं बुद्धिविलास नाही किंवा अतिशय बुद्धिकारिता त्यांची नाही, त्याप्रमाणे केवलींना देखील तशा प्रकारचं बुद्धिहीनता मानावी लागली असती. हा सगळा अस्ति नास्तीचा प्रश्न आहे. त्यांना असौज्ञी का नाही म्हणायचं याचा प्रश्न आहे. आणि इसीलिए केवली के पूर्वोक्त दोष लागू नहीं होता. सयोगी और अयोगी मन से नहीं जानते, इससे वे न सौज्ञी कहे जाते हैं और न असौज्ञी कहे जाते हैं. उत्तर आलंय लक्षात की त्यांना असौज्ञी आम्ही म्हणू शकत नाही. असौज्ञी म्हणायसाठी केवळ मनाने ज्ञानाची उत्पत्ती होते असं जर आम्ही मानत असू तर तसंही नाही. आणि केवळ पदार्थांच्या निमित्ताने इंद्रियांचं ग्रहण होतं मनाशिवाय सुद्धा असंही मानू तर तेही एकांतानी आहे, सर्वस्वादी ते लागू पडत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे जर आम्ही विकलेंद्रियासारखं जर केवलित्व मांडलं तर त्यांनाही ज्ञानाची हीनता मानावी लागेल. पण केवलींच्या जीवनात ज्ञानाची अतिशयता आहे आणि म्हणून याच्याही पलीकडे विकलेंद्रियाच्या आणि संज्ञीपणाच्या पलीकडे त्यांचं ज्ञान आहे हे त्या ठिकाणी सिद्ध होतं. पंचेंद्रियत्व समान होने पर भी उनमें संज्ञित्व और असंज्ञित्व का भेद क्यों होता है. आता आम्ही म्हणतो पंचेंद्रिय जीव आहे काही जीव, पण काही जीव त्यामधले संज्ञी आहे आणि काही असंज्ञी आहे. असा भेद त्या ठिकाणी का व्हावा. इंद्रियांची तर समानता आहे बा. संज्ञी जाति नाम कर्म विशेष के उदय के बल का लाभ होने पर और नो इंद्रियावरण कर्म के क्षयोक्षम विशेष की अपेक्षा से संज्ञी होता है. संज्ञी व्हायसाठी कारण नुसतं पंचेंद्रियत्व जाती हे एकच कारण त्या ठिकाणी नाही. पंचेंद्रियत्व जाती सोबत आणखी नो इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम पाहिजे आणि तशा प्रकारच्या नो इंद्रियावरण कर्माच्या उदयानी म्हणजे नामकर्म जे आहे या नामकर्माच्या उदयात मनाची देखील संरचना व्हावी लागते. म्हणून संज्ञी जाति नाम कर्म विशेष के उदय के बल का लाभ होणे पर म्हणजे द्रव्य मनाची रचना त्या ठिकाणी असताना आणि नो इंद्रियावरण के क्षयोक्षम विशेष की अपेक्षा से संज्ञी होता है. म्हणजे दोन्ही गोष्टी पाहिजे, बाह्य कारणही पाहिजे आणि अंतरंग कारण देखील असावं लागतं. उसके अभाव में संज्ञित्व नहीं होता, यह विशेषता है. जैसे एकेंद्रिय जाति नाम कर्म के उदय विशेष की अपेक्षा एकेंद्रियादि के क्षयोक्षम होता है, उसमें एकेंद्रियादि के भेद होते हैं. जसं एकेंद्रिय जाती नाम कर्म सांगितलं तर त्यांना तेवढ्याच प्रकारचा क्षयोक्षम आहे आणि त्या दृष्टीतून एकेंद्रिय जाती नाम कर्माचे 5 स्थावर कायिक हे भेद देखील त्या ठिकाणी केलेले आहे, कारण त्यांना तेवढाच प्रकारचा तसाच क्षयोक्षम दिसणार आहे. क्लिअर झाला हा प्रश्न. आता संज्ञी मार्गणेमधला चार्ट आपल्याला पाहायचा आहे. संज्ञी जीव किती गतीमध्ये जीव संज्ञी आहे. 4. 4ही गतीतली जीव संज्ञी आहे. त्यांच्यामध्ये विशेष पाहायचं असेल तर 3 गतीतील जीव तर नियमाने संज्ञीच आहे. फक्त संज्ञी असंज्ञी भेद होणार आहे तो फक्त तिर्यंच गतीमध्येच होणार आहे. इंद्रिय संज्ञी जीव आहे तर तो पंचेंद्रियच आहे. पंचेंद्रिय. काय त्रस कायच राहील. योग आता 4 मनाचे 4 वचनाचे आणि 7ही राहतील. 7 पाहिजे. सातही राहू शकतात. कायेचे 7ही भेद राहतील. वेद 3ही वेद राहतील आणि 9व्या गुणस्थानाच्या वर जर जीव गेला तर तो अवेदी पण होईल. कशाय सगळेच राहील. सगळेच आहे आणि 10व्या गुणस्थानाच्या वर तो जीव कषायातीत पण होऊ शकतो. ज्ञान सगळे केवळ ज्ञान नाही
कारण केवल ज्ञान आपण संज्ञी असंज्ञीच्या हातीत पाहिलं ना. हम्म. म्हणून केवळ 3 ज्ञान कुज्ञान आणि 4 ज्ञान, ज्ञान. 7 ज्ञान राहतील. केवल ज्ञान त्या ठिकाणी असं नाही लावायचं की आता ते संज्ञी असंज्ञीच्या अतीत त्या ठिकाणी म्हटलं आहे, त्यामुळे नाही लावायचं. ज्ञान झाले. संयम, समयचे संयम सगळेच राहतील. सगळेच आहे. सगळेच आहे, सगळेच संयम आहे. दर्शन, 3. केवळ दर्शन नाही 3 राहणार. दर्शन, केवल दर्शन नाही राहणार. लेशा, साही, सगळे साही आहे. भव्य, दोन्ही असतात. अभव्य, दोन्ही आहे. सम्यक्त्व, सगळे, सगळे आहे. संज्ञीपणा, आता संज्ञीच इथे राहत. स्वकीय लावलं, संज्ञी. हा. आहारक, दोन्ही आहारक अनाहारक. आहारक अनाहारक. गुणस्थान, 1 ते 1 ते 12. 1 ते 12. जीव समास, संज्ञी पंचेंद्रिय. पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रियच. पर्याप्ती, साही, साही. प्राण, 10. 10. संज्ञा, चारही आणि संज्ञातीत पण. हा, संज्ञातीत पण होऊ शकतो. 4ही संज्ञा आहे आणि संज्ञातीत पण होऊ शकतो. उपयोग, 7 आणि 3 10. 7 आणि 3 10. ध्यान, 2 4 शुक्ल 4 4 8 8 4 12 12 14 आणि 2 14. 14. 14. म्हणजे 12व्या गुणस्थानापर्यंत 14 ध्यान राहतील. शेवटचे 2 शुक्ल ध्यान राहणार नाही. आश्रव, सगळेच राहतील 57. सगळेच 57 प्रकारांनी आश्रव राहणार आहे. नंतर जाती, पंचेंद्रिय, पंचेंद्रिय 26 ला. पंचेंद्रिय जाती राहील. आणि कुल पूर्ण 108 नाही, पंचेंद्रिय संबंधीचेच कुल आहे. सगळे म्हटले तर 199 होतात, इथे 108 पंचेंद्रिय संबंधी कुल. नंतर जाती आणि कुल मध्ये भाव, काय भेद करायचा? जाती म्हणजे आता कुलामध्ये काय आहे, समजा मनुष्यच आहे, पण मनुष्य हं. असतानाही आता समजा आपण म्हटलं दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय किंवा जपान मधले, चीन मधले, असे हे कुलानी भेद पडतात त्या ठिकाणी. आणि हीच जाती अपेक्षेने पण भेद पडतात. जाती आणि कुल या अपेक्षेने म्हणजे आता मनुष्याच्याच कितीतरी जाती आहे ना. मनुष्याच्या किती सांगितले, 4 लाख जाती आहे. आणि कुल किती सांगितले मनुष्याचे? 14 लाख आहे ना दोघांची. 14 14 लाख लाख कुलकोटी आहे तिकडे आणि इथे 14 लाख. कुलकोटी. इथे 14 लाख जाती सांगितल्या. तर हे जे असं आपण म्हणतो क्षेत्रानी, प्रदेशानी, हे सगळ्या अशा जाती त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि कुल त्याच्याही मधले बारीक बारीक सूक्ष्म पाहून त्यांचे कुलाचे भेद झालेले आहे. अच्छा. याविषयी तर विशेष असं कुठे आपण जे जाती आणि कुल म्हणजे आईच्या याला जाती आणि याला म्हणत होतो, असं याचं प्रकरण नाही आहे. हे प्रकरण नाही आहे या ठिकाणी जाती आणि कुलाचं. हे त्याच्याही मधले सूक्ष्मता आणखी घ्यायची की आता आपण म्हणू एकमेक संकरित होऊन काही वेगळे झाले तर तसे लावता येईल त्याच्यात कुलामध्ये. अच्छा अच्छा. म्हणजे जातीच्याही अजून आतला भेद समजा कुल. कुल आहे, कुल. हो. आता भाव आणि समासही शब्दाचा अर्थ काय? जीव कोणता? समास. समास म्हणतो. समास म्हणजे एकत्रित करणं. कोणत्या तरी एका विशिष्ट यांनी एकत्रित केलेलं आहे. जसं एक इंद्रियाच्या माध्यमातून, मग त्याच्यात बादर सूक्ष्म, तर सूक्ष्माच्या माध्यमातून, बादरच्या माध्यमातून, असं जे एकत्रितकरण, एक समान घटक पाहून त्या समान घटकाच्या आधारावर जेवढे काही जीव एकत्रित केले गेले त्याला समास म्हटलेला आहे. म्हणजे जो व्याकरणात समासाचा अर्थ लावतो ना आपण, तोच समासाचा अर्थ इथे पण लागतो. विशिष्ट नियमानुसार 2 शब्द एकत्रित करणं, तसंच विशिष्ट अशा
गुण पाहून त्या जीवांना एकत्रित करणं, त्याला समास म्हटलाय. की आता आपण समासाचे 14 किंवा 19 असे भेद लावतो ना, तर त्याच्यात पृथ्वी कायकाचे मग बादर सूक्ष्म, तर सूक्ष्म जीव अलग केले, बादर जीव अलग केले. आणि सूक्ष्म म्हणत असताना आपण कोणते म्हटलं की जे जीव इतरांना बाधा पोचवत नाही आणि त्यांच्यामुळे इतर बाधित होत नाही, त्यांना आपण सूक्ष्म म्हटलं. आणि जे बाधा पोचवतात त्यांना बादर म्हटलं. मग बादर जीव कोणते ते अलग केले. तर याच्यावर जीव समास विशिष्ट यांनी अलग केला. आता भाव, औपशमिक भाव दोन्ही लागतील, सम्यक्त्व आणि चारित्र्य. औपशमिक भाव दोन्ही पण राहील. शाईक भाव, शाईक भाव नाही राहणार, कारण संज्ञा तिथे होऊन जातात. संज्ञीपणा राहत नाही ना, ते आहे ना. शाईक शाईक सम्यक सम्यत्व आहे, होऊ शाईक शकेल ना चारित्र्य पण आहे. 12व्या गुणस्थानापर्यंतच लावायचंय आपल्याला, 12व्या गुणस्थानापर्यंत लावायचंय. त्याच्यामुळे क्षायिक सम्यत्व आणि क्षायिक चारित्र्य 2 भाव लावावे लागतील. पुढचे नाही लावायचे. 13व्या गुणस्थानातले भाव नाही लावायचे, कारण 13 पर्यंत हा संज्ञीवाला जातच नाही, 12 पर्यंतच आहे. म्हणून क्षायिक चारित्र्य आणि क्षायिक सम्यत्व. क्षायक्षमिक भाव, ज्ञान, 4 ज्ञान, 4 आणि 3 7, 7 ज्ञान, 3 अज्ञान, 3 दर्शन, 3 दर्शन, मग 5 लब्धी, 5 लब्धी, सम्यक्त्व, चारित्र्य आणि संयम असेल, देश संयम आणि सकल संयम. म्हणजे 18ही क्षयक्षमिक भाव संज्ञी मार्गणेमध्ये घटित होतात. औदैक मध्ये कशाय लिंग, 4 गती कशाय, लिंग, लिंग, मिथ्या दर्शन, अज्ञान, नंतर एक असंयम, असंयम, असिद्धत्व, लेशा. म्हणजे 21च्या 21ही भाव संज्ञी मार्गणेत घटित होतात. आणि पारिणामिक भावामध्ये तिन्ही पण घटित होतात. पारिणामिक भाव तिन्ही पण लागतात. प्रश्न, संज्ञी जीवों में कषाय की विवेचना किस प्रकार करनी चाहिए. संज्ञी मार्गणेमध्ये आम्हाला आता कषायांची विवेचना करायची आहे. म्हणजे मिथ्या दृष्टी गुणस्थानापासून कषायाची विवेचना 12व्या गुणस्थानापर्यंत करायची आहे, की कसे कसे कषाय कुठे कुठे राहतील. कषाय पहिल्यांदा किती आहे, 25 कषाय, 25ही कषाय राहतील. कोणत्या जीवाला राहील, मिथ्यादृष्टी, मिथ्यादृष्टी. आणि मनुष्य आणि तिर्यांच्या, मनुष्य आणि तिर्यांचे खाते. देवही लावू शकतो आपण. देव नाही थांब, देवामध्ये एक कषाय कमी होणार आहे म्हणून 25 लागत नाही. नपुंसक वेद कमी होणार आहे. आणि देवा नारकी पण लागत नाही, 2 वेद कमी होणार आहे. म्हणून तेच तर म्हटलं की मिथ्यादृष्टी तिर्यांच्या आणि मनुष्यांमध्येच 25 कषाय लागतात, तिकडे 25 लागत नाही. अनादी मिथ्या दृष्टीच लावावं लागेल ना. हो, हाय अनादी म्हणा, साधी म्हणा. साधीमध्ये 3 वाढतील ना. कषाय तर तेवढेच नाही, कषाय तेवढेच आहे. दर्शन मोहनीयाच्या प्रकृती वाढल्या, कषाय 25च आहे. कषाय तेवढेच राहतील. म्हणजे 28 प्रकृती आहे की नाही. तर तिथे त्याचा संबंध इकडे नाहीये आता. म्हणून 25 कषाय. मी तेच विचार केला पहिले, तिर्यंच्या आणि मनुष्य, तर ते लागत नाही तिथे. आता 24 कषाय. देवात, देवात लागू शकतात. आणखी कुणात लागू शकतात, भोगभूमीत असतील. भोगभूमीतले मनुष्य तिर्यंच, आणि आणखी म्लेंछ खंडामध्ये पण नपुंसक वेद नसतो. त्याच्यामुळे म्लेंछ खंडामध्ये देखील 2च वेद त्या ठिकाणी आहे, म्हणून तिथे पण 24 कषाय लागतात.
हम्म 23 कशा आहे? नरक गती. नारकी आत्ता पाहिलं. नारकी जीवांना लागतील. आणखी कर्मभूमीज मनुष्य, तिर्यंच है ना. कर्मभूमीज मिथ्यात्व गुणस्थान नाही, 25च लावले आपण तिकडे. समूर्छन जीवांना, समूर्छन, बरोबर. समूर्छन जीवांना लावले. फक्त एक नपुंसक वेद असतो म्हणून. समूर्छन मग ते आता सगळेच घ्यायचे समूर्छन जीव, पण त्यांना 23 असंज्ञी असतात ना 23 मग. कशा आहे? नाही, हो ना, वेद दोन संज्ञी काढतात. असेल ना, वेद पण कशा आहे काढतील तर ना सगळेच आहे ना. नपुंसक तर वेदीच नपुंसक असतील. मग 23च पाहायचे की नाही आपल्याला. हा, नपुंसक तर बरोबर वेदवालाच आहे. पाहायचा की नाही. हा. मग सगळेच लावावे लागतील आपल्याला. म्हणून सगळे जीव तिर्यंच्या गतीमधले म्हणजे याच्यापर्यंतचे आणि नारकी जीव. 21 कशा आहे वाले. मग आता 23 वरून 21 वरच यावं लागतं. तर चौथ्या गुणस्थानांवरती. चौथ्या गुणस्थान. चौथ्या आणि तिसऱ्या ते अनंतानुबंधी गेले, म्हणून तिसऱ्या आणि चौथ्या गुणस्थांवरती जीवांना 21 कशा आहे. 20 कशायांमध्ये आता जे होते ना 24 हा मधून 4 तेच काढले बरोबर आहे. म्हणजे देव. हा त्या सम्यक ठिकाणी आणि कोण लागणार? हा आणि चतुर्थ नपुंसक गुणस्थांवरती आणि तिसऱ्या गुणस्थांवरती देव आणि भोगभूमीत जीव. लेंच्या खंडात का नाही लावलं? काय तिथे कषाय आहे ना. लेंच्या खंडामध्ये सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही. कषाय तिथे म्हणून पूर्ण सगळे कषाय आहे. हा हा तिथे 24 लावले की नाही, पण मग इथे 20 का नाही लावले बा? लेंच्या खंडामध्ये जीव का नाही घेतला हो इथे? ना, म्हणजे तेच हा पूर्ण प्रश्न कषाय येईल आहेत ना. तिथे. हो ना, पण सम्यक्त्व होऊ शकत नाही म्हणून त्यांना आहे हे म्हणायचं. लेंच्या खंडातल्या जीवांना धर्म साधन करण्याचं कोणतंही उपकरण नाही त्यांच्याजवळ, आणि म्हणून तो सम्यक्त्वी बनू शकत नाही तिथला जीव लेंच्या खंडामध्ये. म्हणून त्या ठिकाणी इथे मिश्र आणि चतुर्थ गुणस्थांवरती देव आणि भोगभूमीच घेतले. 19 कशायवाले? तेच तसंच नारकीचे काढले 4 प्रत्यय हा तर होतात. ते लागले. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या गुणस्थांवरती समूर्छन, तिर्यंच आणि नारकी. 17 कशायवाले? 17 5व्या गुणस्थानवरती. 5व्या 5व्या गुणस्थानामध्ये जे असतील गुणस्थांवरतीचे जीव. मग आता हे मनुष्य कोण राहतील? मनुष्य आणि तिर्यंच. कर्मभूमीज मनुष्य आणि तिर्यंचच. कर्मभूमीजच लावायचं. 15 कशा आहे? आता ते जे आहे ना 2 वेद अजून कमी समूर्छन. केले तर 2 वेद नाही कमी हा केले त्यातले की कमी केले तर तो म्हणजे 15 कशा समूर्छन पंचम गुणस्थांवरती स्वयंभू रमण समुद्रामधले जे जीव आहे, जे पंचम गुणस्थानात आहे ते जीव घेतले 15 कषायात. कारण तिथेही त्यांचं 5वं गुणस्थान राहू शकतं. समूर्छन आहे, क्षायोक्षमिक सम्यक्त्व देऊन तो व्रती बनू शकतो, आणि म्हणून त्यांचे त्या ठिकाणी एक नपुंसक वेद, परंतु गुणस्थान 5वं. नंतर 13 कशा आहे? 9 आणि 4 13 म्हणजे 6व्या 7व्या गुणस्थानात 6व्या 7व्या 8व्या गुणस्थांवरती मुनिराज. 8व्या पण आता इथे फक्त 8व्या पण ते खदिरा 8व्या पण ठीक आहे. 11 हो, कशा आहे? 11 कशा आहे. आता इथे आहारक द्विक